नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 88 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडलं. यामध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 8 जागांचा तर बिहारमधील 5 जागांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये देशात 64.23% मतदान झालं असून त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यांमध्ये सर्वाधिक तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झालंय. महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील सर्व उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील 8 मतदारसंघांमध्ये 53.51% मतदान झालं असून सर्वाधिक मतदान वर्धा आणि अमरावती मतदारसंघात झालंय. तर हिंगोली आणि बुलढाणा या मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची टक्केवारी पाहायला मिळाली. लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा या पितापुत्रानं यवतमाळ शहरातील तहसील चौक परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माजी खासदार विजय दर्डा यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी सपत्नीक मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक मतदारानं देश घडवणाऱ्या नेत्याला निवडून आणण्यासाठी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. मराठी बिग बॉस विजेता अभिनेता शिव ठाकरेनं अमरावतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकानं मतदान करण्याचं आवाहन शिव ठाकरेनं केलं. मतदान करण्यासाठी मी मुंबईवरून आलोय, त्यामुळे प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे असं आवाहन त्यानं केलं. महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी सहकुटुंब मतदान केलं. गद्दारांच्या विरोधात जनतेनं ही निवडणूक हातात घेतली आहे, त्यामुळे माझा विजय नक्की होईल अशी भावना नरेंद्र खेडेकर यांनी व्यक्त केली. खेडेकरांच्या आईनं देखील मुलाच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. हिंगोली आणि वाशिम, यवतमाळ दोन्ही ठिकाणी शिवसेना मोठ्या मताधिक्यानं विजयी होईल असा विश्वास हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. गोरीगंधारी गावात मनोज जरांगेंनी मतदानाचा हक्क बजावला. समाज आणि लेकरं डोळ्यासमोर ठेवून मतदान करा असं आवाहन जरांगेंकडून करण्यात आलं. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांना सहकार्य करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. काँग्रेसचे नेते दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी मतदानाचा हक्क बजावला. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मसोड गावामध्ये त्यांनी मतदान केलं. यावेळी प्रज्ञा सातव यांनी दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला. अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. तसंच या निवडणुकीमध्ये माझा विजय होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. जिंतूर विधानसभेच्या भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी लागलेल्या रांगेमध्ये उभं राहून मेघना बोर्डीकर यांनी त्यांच्या बोर्डी या मूळ गावी मतदान केलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. दारवा तालुक्यातील हरू या गावी माणिकराव ठाकरे यांनी मतदान केलं. अकोल्यातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रकाश आंबेडकरांनी सपत्नीक मतदान केलं. यावेळी त्यांनी इथेनॉलवरील बंदी उठवल्यानं टीका केली. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं आंबेडकर म्हटलं. अमरावतीमध्ये कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. ईव्हीएम बंद पडणं किंवा मतदारांना खोळंबायला लावणं, मग मतदारांनी मतदानाला पाठ फिरवणं हा षडयंत्राचा भाग आहे. अचानक संध्याकाळी मशीन चालू होतात, ज्यांना हव्या त्यांच्या झुंडी उभ्या राहतात. हे मोदीकृत भाजपाचं षडयंत्र आहे असा देखील आरोप त्यांनी केला. ठाण्यामध्ये भंगारात देण्यात आलेलं ईव्हीएम वापरलं जात असल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. त्यांच्या आरोपानं एकच खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या शेअर केलेल्या व्हिडिओमुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. दादोजी कोंडदेव स्टेडियममधील एका खोलीतील ईव्हीएमचे व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलेत. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानावेळी आव्हाडांनी केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलंय. यवतमाळमध्ये भाजपकडून मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचं वाटप करून मतदानापासून वंचित ठेवलं जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय. या प्रकरणी भरारी पथकानं छापा मारला असता भाजपची मंडळी पळून गेली. मात्र बोटाला लावली जाणारी शाई, ब्रश आणि मतदारांच्या नावाचं रजिस्टर सापडलं असून तक्रार नोंदवण्यात आली.
वर्ध्यात एका तरुणानं घोड्यावर बसून मतदान केंद्रावर जात मतदान केलं। यावेळी रस्त्यावर जाताना त्यानं सर्वांना मतदानाला चला असं आवाहन केलं। लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना मूर्तिजापूरमध्ये नवरदेव रवी गोंडकर यानं बोहल्यावर चढण्याआधी आपलं कर्तव्य बजावलं। लग्न करण्याआधी त्यानं मतदान केलंय, त्यामुळे त्याचं कौतुक होतंय। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात धाराशिव शहरातील ख्वाजानगरच्या प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला। नागरी सुविधा मिळत नसल्यानं हा बहिष्कार टाकल्याचं फलक परिसरात लावण्यात आले। वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिव्यांग मतदारांनी मतदान केलं। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 1076 मतदान केंद्रांवर 3 चाकी सायकलसह इतर साहित्य आणि सुविधा उपलब्ध केल्यानं दिव्यांगांना मतदान करणं सोयीचं ठरलं। परभणी मतदारसंघात दोन्ही हात नसलेल्या योगेश खंदारे यांनी पायाच्या बोटाला शाई लावून मतदानाचा हक्क बजावला। पूर्णा शहरातील मतदान केंद्रावर मतदान करत त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं। नांदेड येथील ऑटो संघटनेच्या वतीनं मतदारांना मोफत सेवा देण्यात आली। मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत सोडण्याचं काम रिक्षा चालकांनी केलं। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। मतदानाचा टक्का वाढावा याकरता हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील एका सलून व्यावसायिकानं चांगली शक्कल लढवली आहे। मतदान करून आल्याची बोटाची शाई दाखवा आणि दाढी कटिंग मोफत करून जा अशी ऑफर या व्यावसायिकानं दिवसभरात ठेवली होती। वाशिम शहरातील विमलबाई दत्तात्रय पाठक या 95 वर्षीय आजारी वृद्धेनं अॅम्ब्युलन्समधून येऊन मतदान केलं। आपल्या एका मताला किती महत्त्व आहे हे कुटुंबियांनी सांगितल्यानंतर त्यांनी मतदानाची इच्छा व्यक्त केली होती। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये घाटपुरी येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्यानं मोठा गोंधळ उडाला। मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती, मात्र नेमका काय बिघाड झाला याची माहिती देण्यास कर्मचारी टाळाटाळ करत मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागला। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावाला मागील 22 वर्षांपासून ग्रामपंचायतीचा दर्जा मिळालेला नाहीये आणि त्यामुळे पांगरी महादेव ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला। गावात एकूण 487 मतदार असून एकाही मतदारानं मतदानाचा हक्क बजावला नाही। नांदेडच्या पांगरपहाड येथील गावकऱ्यांनी मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला। तेलंगणा राज्याच्या सीमेवर हे गाव आहे। पांगरपहाड तांड्याला मूलभूत सुविधा नसल्याचा आरोप करत गावातील 309 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला। वर्धा लोकसभा मतदारसंघातील लालवाडी मतदार केंद्रावर स्थानिक कलाकारांना वाव मिळावा यासाठी लोकल आर्ट पोलिंग स्टेशन तयार करण्यात आले होते। मतदानाचा हक्क बजावत मतदारांनी पोलिंग स्टेशनवर सेल्फी घेत मतदान करण्याचं आवाहन केलं। लोकसभेच्या रणधुमाळीसोबत राज्यात लगीनघाई सुद्धा पाहायला मिळत आहे। दरम्यान नांदेडमधील एका जोडप्यानं बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला। शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। मतदानाआधी या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर सडकून टीका केली आहे। मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही असा टोला लगावत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना डिवचलं होतं। यावर प्रत्युत्तर देताना मी डमी नसून डॅडी उमेदवार असल्याचं आढळराव पाटील म्हटलंय। पवार साहेबांना या वयामध्ये सभा घ्याव्या लागतात याचं वाईट वाटतंय। त्यांनी एवढे नेते घडवले पण ते कामाचे नसल्यानं पवार साहेबांना स्वतःला रणांगणात उतरावं लागत असल्याचा टोला चित्रा वाघ यांनी लगावला। मुलगा कर्तबगार झाला की बाप त्याच्या हाती प्रपंच देतो आणि गप्प बसतो, पण पवारांकडे हे झालं नाही असं सांगत सदाभाऊ खोत यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे। हे म्हातारा लय खडूस तिजोरीची किल्ली कमरेला लावून हिंडतंय। अजित पवार किल्ली बघून बघून म्हातारे झाले। म्हातारं काही कमरेची किल्ली काढत नाही म्हणून दादा किल्लीला लोंबकळत म्हणतोय, किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही असा टोला त्यांनी लगावला। बायको म्हणाली अहो हे काम करून द्या तर करावंच लागणार, नाहीतर माझं काही खरं नाही, त्यामुळे माझ्या पत्नीला निवडून द्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं। त्यावर कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल असं भावनिक उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलंय। दुर्दैवानं सगळेच नात्यांमध्ये अडकलेत, पण मी पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग नाती हे पाहत असल्याचं त्या म्हटलंय। रोहित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या विचारांशी आणि पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे। पवार साहेबांसोबत गद्दारी करणाऱ्या सर्व नेत्यांना पवार साहेब राजकीयदृष्ट्या चितपट करणार असा इशारा रोहित पवार यांनी दिलाय। यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी देखील केली। पवारांसारखा वस्ताद हा शेवटचा डाव राखून ठेवतो असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला। सत्ता उलथवून टाकण्याची ताकद महाराष्ट्रात आहे, म्हणूनच मोदी शहा महाराष्ट्राला घाबरतात असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। गेल्या 1 महिन्यात मोदी राज्यात 17 वेळा आले तर अमित शहा रोजच येत असल्याचं ते म्हटलंय। आता मशाल पेटली असून आम्ही कुणाला घाबरत नाही असं देखील ते म्हटलंय।
शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचं काम काँग्रेसचं अशा शब्दात राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे। सतेज पाटील घाणेरडं राजकारण करत असाल तर कोल्हापूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। तुम्ही फोटो व्हायरल करू म्हणता तसं तुमचं देखील त्यांच्याकडे काही असू शकतं असं देखील क्षीरसागर म्हटले। नवरदेव जानकरांनी फडणवीसांकडे मोठा हुंडा मागितला अशी टीका शहाजी बापूंनी केली होती। त्यावर उत्तम जानकर यांनी जोरदार पलटवार केलाय। शहाजी बापूंची सुपारी फुटली मुंबईत आणि हळद लागली गुवाहाटीत असं प्रत्युत्तर जानकर यांनी दिलंय। बापूंचा पराभव 50 खोके नाही तर 50,000 मतांनी होणार असल्याचं ते म्हटलंय। गतिमान सरकार असताना उद्योग आणण्याचं काम आम्ही केलं पण ते उद्योग घालवण्याचं काम मधल्या 2.5 वर्षात झाल्याची टीका उदय सामंत यांनी केली। नारायण राणेंनी सिंधुदुर्गात अनेक योजना आणल्या, आता त्यांनी रत्नागिरीचा देखील विकास करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। खोटं बोलणाऱ्यांमध्ये भारतात 1 नंबर काढला तर आदित्य ठाकरेंचं लागेल अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे। आदित्यंनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या फंदात पडू नये असा सल्ला देखील त्यांनी दिला। राम सातपुतेंनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेवर काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची गर्दी बघून मोदींच्या पायाखालची वाळू सरकल्याचं काकासाहेब कुलकर्णींनी म्हटलंय। राहुल गांधींच्या सभेला झालेली गर्दी गरजवंतांची तर मोदींच्या सभेला होणारी गर्दी अंधभक्तांची असल्याचा टोला त्यांनी लगावला। मुंबईतील 6ही जागा भाजप जिंकणार असा दावा भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश वर्मा यांनी केलाय। महाराष्ट्रातील मोदींच्या सभांमुळे वातावरण पूर्ण बदलून गेलं असून सगळीकडे मोदी नावाची जादू पाहायला मिळत असल्याचं ते म्हटलं। शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला आहे। पाटील यांच्या प्रवेशानं माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाची ताकद वाढली आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघातून 2 साधू महंत लोकसभेच्या मैदानात उतरले। स्वामी शांतिगिरी महाराज आणि सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज अशी या 2 महंतांची नावं आहेत। या 2 उमेदवारांमुळे महायुतीच्या मतांचं विभाजन होईल अशी चर्चा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगर दौऱ्यावर असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांनी कार्यकर्ता संवाद बैठक घेतली। शिर्डीतील या बैठकीत महायुतीतील सर्व पक्ष आणि विविध क्षेत्रातील मान्यवर धार्मिक आघाडीसोबत संवाद साधण्यात आला। आपलं मत सदाशिव लोखंडेंना नाही तर मोदींना आहे असं समजून काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या। पाचोडमधील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाळू वाहून नेणाऱ्या ट्रक आणि रिक्षाचा अपघात झाला। भरधाव वेगात असलेल्या ट्रकनं प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली। यात 13 जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह फरार झालाय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूया। अहमदनगर लोकसभा दक्षिण मतदारसंघातून एमआयएम पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांनी अर्ज दाखल केलाय। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनतेला पर्याय पाहिजे असल्यानं अर्ज दाखल केल्याचं त्यांनी म्हटलं। सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे नाशिक लोकसभेच्या मैदानात उतरलेत। पक्षानं सांगितल्यास मी निवडणूक लढवणार असं वक्तव्य त्यांनी केलंय। महाविकास आघाडीकडून देण्यात आलेला उमेदवार सिन्नरचा आहे। माझ्या उमेदवारीनं सिन्नरच्या मतांमध्ये उभी फूट पडणार असून राजाभाऊ वाजेंपेक्षा जास्त मतं मलाच मिळणार असा दावा कोकाटे यांनी केलाय। पालघर लोकसभेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी पालघर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बातमीपत्रामध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।